नमस्कार. पुंडलिक महाराज हे विठूच्या वाडीमध्ये मोठ्या बाईंशी बोलत असतात. मोठ्या बाई पुंडलिक महाराजांना म्हणत असतात, पुंडलिक महाराज, काय लावलंय तुम्ही आम्हाला या विठूच्या वाडीमध्ये सुखाने जगू देणार आहात की नाही? त्यावर पुंडलिक महाराज म्हणत असतात, नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला? कशाबद्दल बोलताय? काहीतरी स्पष्ट करा. त्यावर आता विठूच्या वाडीत माझ्या अधोक्षजला काय तो मान मिळालाच पाहिजे. आमच्या घराण्याचा वारसा हा माझ्याच मुलाने चालवला पाहिजे असं मला वाटतं. त्यावर पुंडलिक महाराज म्हणत असतात, अहो तुम्हाला लाख वाटेल तुमच्या मुलाने तुमच्या घराण्याचा वारसा चालवावा, पण तुमच्या मुलामध्ये ती कॅपेबिलिटी आहे का? त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, तुम्ही माझ्या मुलाला कमी लेखताय. त्यावर पुंडलिक महाराज म्हणत असतात, मी तुमच्या मुलाला कमी लेखत नाही आहे, तर तुमच्या मुलामध्ये ते गुण असतील ना तर आपोआपच तो वारसा त्याच्याकडे जाणारच. त्यावर मात्र आता मोठ्या बाईंना नेमकं कळत नसतं की या पुंडलिक महाराजांशी कसं बोलावं. तेवढ्यात आपण पाहतोय आता पुंडलिक महाराज मागचा पुढचा विचार न करता मोठ्या बाईंना थेट इग्नोर करत तिथून चालते होतात. मोठ्या बाईंना या गोष्टीचा खूपच राग येतो. मोठ्या बाई लगेचच बोलू लागतात, काय समजतात का हे महाराज स्वतःला? आमच्याशी बोलत असताना आणि तेही आम्ही समोरून बोलत असताना आम्हाला साधा मानही देता आला नाही आणि आम्हाला असं टाळून कसं काय जाऊ शकतात? या विठूच्या वाडीमध्ये आमचा मान यांना माहिती नाही आहे. यांना दाखवून दिलाच पाहिजे आमचा काय मान आहे तो. आणि अशातच आता मोठ्या बाईंनी थेट स्वतःच्या जावयाला बोलवलेलं असतं आणि या पुंडलिक महाराजांबद्दल सगळी माहिती काढायला सांगितलेली असते. आता मोठ्या बाईंचा जावई म्हणत असतो, अहो सासूबाई, काय नको त्या फंद्यात पडताय? अहो ते पुंडलिक महाराज आहेत, खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी राहून आलेले आहेत. अशा व्यक्तीच्या बाबतीत काही माहिती गोळा करणं म्हणजे आपण आपल्याच पायावर कुदळ मारून घेण्यासारखं आहे. त्यावर मात्र आता मोठ्या बाई म्हणत असतात, ते काही असलं ना तर या पुंडलिक महाराजांना मला त्यांची चूक, त्यांची लायकी ही दाखवून द्यायचीच आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता अधोक्षज त्याचं मोबाईलचं दुकान उघडण्यासाठी घरातून बाहेर पडत असतो. त्याच वेळेला आता मोठ्या बाईंना थेट त्यांचा जावई म्हणत असतो, अहो सासूबाई, ते बघा अधोक्षज महाराज निघालेत, तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे का? तर मोठ्या बाईंचा आता पारा थोडा कमी झालेला असतो. ते लगेचच आता अधोक्षजला थांबवत म्हणत असतात, आदूबाळा थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर आता अदू म्हणत असतो, आई आता नाही, कारण मी आता चाललो आहे माझ्या कामासाठी आणि तुला तर माहिती आहे मी माझ्या कामासाठी किती महत्त्व देतो. त्यासाठी मी कोणतंच काम बाजूला ठेवत नाही, त्यामुळे तू मला थांबवू नको हा. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अधोक्षज तुझं काम नेहमीचंच आहे, पण माझं म्हणणंही तितकं महत्त्वाचं असेल तर तू मला टाळणार आहेस का? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, ठीक आहे बोल, काय बोलायचं आहे तुला? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अरे हे दुकान चालवण्याचं खूळ तुझ्या डोक्यात कसं आलं मला माहिती नाही, पण आपल्या घराण्याचा एक वारसा आहे, तो चालवण्यासाठी तू मला कॅपेबल वाटतोयस. त्यावर मात्र आता मोठ्या बाईंना हात जोडून अधोक्षज म्हणत असतो, नाही नाही आई, मला या भानगडीत पडायचं नाही आहे, कृपया करून मला याच्यापासून लांब ठेव. तू करतेस मी तुला अडवलं नाही आहे, पण मला यात खेचू नकोस. हवं असेल तर दाजींना दे हे पद. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मोठ्या बाईंचा जावई मात्र खूपच खुश झालेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, अरे वा अधोक्षज महाराज, तुम्ही तर चक्क माझं नाव सुचवताय. मानलं तुम्हाला, पण काय करणार, माझ्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे हे मला माहितीच आहे. नाहीतर मी स्वतःहून सासूबाईंना बोललो असतो, आणा आपल्या घराण्याचा वारसा मीच पुढं नेतो. आणि अशातच अधोक्षजने आता मोठ्या बाईंना टाळत थेट आपलं मोबाईलचं दुकान उघडण्यासाठी धाव घेतलेली असते. इकडे आपण पाहतोय इंदू देखील आता विठूच्या वाडीमध्ये असते आणि तिथे वेंकू महाराज हे इंदूशी बोलत असतात. वेंकू महाराज म्हणत असतात, इंदू, मोठ्या बाईंचं काय चाललंय ना मला कळत नाही आहे. त्यावर इंदू म्हणत असते, वेंकू महाराज मी सांगते तुम्हाला, मोठ्या बाईंना त्यांच्या मुलाचं म्हणजेच अधोक्षजचं त्यांच्या गादीवर नाव कोरलेलं पाहायचं आहे.
हे वाक्य ऐकल्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात, त्यात काय चुकीचं नाही आहे. एखाद्या आईला असं वाटूच शकतं, पण त्यासाठी सगळ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. आणि तेवढ्यात पुंडलिक महाराज तिथे आलेले असतात आणि तेवढ्यात वेंकू महाराजांनी पुंडलिक महाराजांना रामकृष्ण हरी असं म्हटलेलं असतं आणि तेवढ्यात पुंडलिक महाराजही वेंकू महाराजांना रामकृष्ण हरी म्हणतात. अशातच या तिघांमध्ये आता चर्चा होत असते आणि शेवटी आता ठरल्याप्रमाणे वेंकू महाराजांनी पुंडलिक महाराजांना असं म्हटलेलं असतं, आमच्या वहिनीची अशी इच्छा आहे, बाकी तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सांगा. त्यावर पुंडलिक महाराज म्हणत असतात, त्यांची इच्छा योग्यच आहे, पण त्यासाठी खरंच तो व्यक्ती तितका कॅपेबल आहे का, तो व्यक्ती तितका जबाबदार राहील का, सगळ्या गोष्टी पारखून पाहाव्या लागतील. तर मात्र आता इंदू म्हणत असते, पुंडलिक महाराज या सगळ्याची मी तुम्हाला खात्री देते. अधोक्षज खरंच अगदी मन बोलका आहे, मन मिळावू आहे, कोणालाही न दुखवणारा आहे. आपण त्याचा विचार कराल तर खरंच तुम्ही त्याला एका वेगळ्याच उच्चांकावर नेऊन ठेवाल. त्यावर आता थेट पुंडलिक महाराज म्हणत असतात, अगं वेंकू महाराजांची इंदू आहेस तू, म्हणजेच शिष्या, ते नक्कीच तुझ्यामध्ये वेंकू महाराजांचे गुण देखील असणारच, म्हणून तर त्यांच्यासारखं बोलतेस तू. आता तूच जर तुझ्या नवऱ्याचं म्हणजेच तुझ्या सासूच्या मुलाचं नाव सजेस्ट करत असतील ना, तर मला मात्र काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मीही आता ही परमिशन द्यायला तयार आहे. आणि लगेचच आता पुंडलिक महाराजांनी सगळ्या गावकऱ्यांसमोर इंदूसमोर हात जोडलेले असतात आणि पुंडलिक महाराज म्हणत असतात, माफ कर इंदू, मला खरंच ओळखायला चुकलो मी तुला. तुझ्यामध्ये जे गुण आहेत ना, ते गुण एकदम वेगळेच आहेत. तुझ्यासारख्या शिष्याला आणि वेंकू महाराजांसारख्या गुरुला भेटून खरंच मी धन्य झालो. असं म्हटल्यावर आता वेंकू महाराजांना थेट पुंडलिक महाराज म्हणत असतात, वेंकू महाराज, खरंच तुमच्या दिग्रसकर घराण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी तुमचा पुतण्या अधोक्षज हा अगदी फिट बसू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर इंदूला खूपच बरं वाटतं आणि अशातच आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि थेट विठूच्या वाडीतल्या दिग्रसकरांच्या वाड्यात थेट आता ही बातमी पोचल्यामुळे मोठ्याबाईंच्या आनंदाला पारावर उडत नाही. आणि लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात, हा तर एकदम चमत्कारच म्हणावा लागेल. सकाळी जो व्यक्ती माझ्याबरोबर भांडत होता आणि आज त्याच व्यक्तीने दुपार झाल्यावर लगेचच अधोक्षजचं नाव आमच्या घराण्याचा वारसा पुढवण्यासाठी सुचवलं आहे. यासाठी नक्कीच कोणाचा हातभार तर नाही आहे ना. आणि अशातच जेव्हा मोठ्याबाईंना कळतं व्यंकट भाऊजी आणि इंदूने एका प्रकारे वशिला लावला आहे, त्यामुळे हे पद आपल्या अधोक्षजला मिळतं आहे असं वाटल्यावरही आता मोठ्याबाई म्हणत असतात, हरकत नाही, माझा पोरगा होतोय ना गादीवरचा राज्य करणारा, तर बस आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच अधोक्षज महाराज हा खरंच दिग्रसकर घराण्याची गादी चालवण्यासाठी योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.